राष्ट्रीय सहकारी संघाच्या निवडणुकीत राहाता तालुक्यातील तिसगाव येथील नकुल कडू विजयी झाले। ते संघ परिवारातील सहकार भारतीचे काम करतात। या निवडणुकीत त्यांनी भाजपचे राज्यातील विधान परिषदेचे आमदार संजय भेंडे यांचा पराभव केला। विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी भेंडे यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावली होती। भेंडे यांना अवघ्या 2 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। कर्नाटकचे माजी मंत्री एच.के. पाटील वगळता उर्वरित सर्व 19 जागा सहकार भारती आणि भाजपच्या युतीने जिंकल्यात। दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी संघ आणि सहकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते। या संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि सहकार भारती या एकाच परिवारातील दोघांनी एकत्र मंडळ उभं केलं होतं। मात्र सहकारी बँका पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, सहकारी दूध संघ यांचा समावेश असलेल्या जागेवर भेंडे आणि कडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। भेंडेंचा विषय निश्चित समजला जात होता। अहिल्यानगर जिल्ह्यात राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष काका कोयटे आणि मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे सुरेश बाबळे हे 2 महत्त्वाचे पदाधिकारी आहेत। त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत या दोन्ही फेडरेशनची मते भेंडेंच्या पदरात टाकण्याचं निश्चित करण्यात आलं। त्यानुसार ही मते त्यांच्या पारड्यात टाकण्यात आली आहेत। मात्र तरीही 2 मते कमी पडल्यानं भेंडे पराभूत झालेत। दिग्गज मंडळींनी समोरून फिल्डिंग लावलेली असताना सुद्धा ते 2 मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले। 20 पैकी 19 जागा सहकार भारती आणि भाजप युतीने जिंकल्या। 10 जागा बिनविरोध पदरात पाडून घेतल्या। मात्र कडू विरुद्ध भेंडे ही निवडणूक मुंबई भाजपच्या गोटात चर्चेचा विषय ठरली आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।